जे लोक मला सोशल मीडियामध्ये येतात तर त्यांनी खूप डिटेलमध्ये एक लाँग टर्म विचार करूनच या फील्डमध्ये आलं पाहिजे. आणि जर तुम्ही या फील्डमध्ये आहात आणि तुम्हाला सक्सेस नाही मिळत आहे तर तुम्ही याचा विचार केला पाहिजे की बाबा तुम्हाला सक्सेस का नाही मिळत आहे. पण मला असं वाटतं ओव्हरऑल जेव्हा कॉन्टेंट क्रिएटर फेल होतात ओके सो ते सस्टेन राहू शकत नाहीत. कारण याचं रिझन मेन आहे की त्यांना असं वाटतं की अरे मी ॲडसेन्समधून आणि प्रमोशन्समधून पैसे कमवेल. ओके सो आता तुम्ही बघत असाल बरेचसे कॉमेडी कॉन्टेंट क्रिएटर आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारचं असं कॉन्टेंट बनवतात ओके इंस्टाग्रामवरती वगैरे. पण इंस्टाग्रामवरती तर ॲडसेन्स नाही आहे. ते जेव्हा यूट्यूबवरती व्हिडिओ बनवायला जातात तर त्यांना यूट्यूबला व्ह्यूजच येत नाहीत. म्हणजे त्यांचे इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स असेल 300K 400K 500K ओके 700K 1 मिलियन पण आहेत. पण त्यांना यूट्यूबवरती व्ह्यूज जात नाहीत कारण यूट्यूबची गणितं वेगळी आहेत. तर ती इंस्टाग्रामची गणितं काय आहेत आणि यूट्यूबची काय गणितं आहेत तर ती पण समजावून घेणं आवश्यक आहे. पण बघा ॲडसेन्सला लिमिटेशन्स आहेत आणि जेव्हा इंस्टाग्राममधून तुम्हाला रीचचं जातो आहे पण यार तुम्हाला प्रमोशन्सच येत नाहीत. कारण पूर्वीच्या काळी कसं होतं की म्हणजे काही वर्षापूर्वी सगळे तेलवाले त्यानंतर मग हेअर ऑइलवाले वगैरे असे वेगवेगळ्या कंपनीज होत्या त्या तुम्हाला अप्रोच करायच्या आणि त्यांचे प्रोडक्ट तुम्ही प्रमोट करायचा. आता ते तर एवढं कॉमन झालं आहे की ठीक आहे ज्या स्पेशली लेडीज आहेत तर त्यांना तर ते थोडे प्रमोशन्स मिळत जातात. बट तेवढं सस्टेनेबल नाही आहे कारण कंपनीजना पण माहिती पडलं आहे की बाबा एवढ्या त्या कॉन्टेंट क्रिएटर आहेत तर याने 5,000 नाही केलं तर तो करेल 5,000 तुला मी कशाला 15,000 देऊ. सो त्याच्यामध्ये पण प्रचंड कॉम्पिटिशन आली आहे आणि ते लोक नाहीतर मग बोलतात की बाबा बार्टरमध्येच करा ओके आम्ही तुम्हाला पैसे नाही देणार आम्ही तुम्हाला प्रोडक्ट देतो आहे आमच्या कंपनीची. सो तो पण एक रेव्हेन्यू खूप ड्रॉप झाला आहे. सो मग थोडं ना कुठेतरी तरी सस्टेन होणं डिफिकल्ट होतं या प्रोफेशनमध्ये. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रगत लोके टॉक्सच्या यूट्यूब चॅनेलला व्हिजिट करा.